प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. श्रेयस आणि प्रेयस मराठीमधील दोन सुंदर असे शब्द. श्रेयस म्हटल्यानंतर सर्वश्रेष्ठ असं काहीतरी, प्रेयस म्हटल्यानंतर आपल्याला सर्वात प्रिय असलेलं असं काहीतरी. जीवनामध्ये श्रेयस आणि प्रेयस जेवढ्या लवकर आपल्याला सापडेल तेवढ्या लवकर जीवनाचं सोनं होत असतं, तेवढ्या लवकर आपल्याला जीवनाचा अर्थ समजायला सुरुवात होत असते, तेवढ्या लवकर जीवन मौल्यवान बनत असतं, जीवनाचा दर्जा उंचावू लागलेला असतो. श्रेयस आणि प्रेयस. प्रारंभीच्या ख्रिस्त सभेतील काही लोकांना श्रेयस आणि प्रेयस सापडलेलं. त्यातील 3 व्यक्तिमत्वे ह्या आठवड्यामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात येणार आहेत. त्यातील एक व्यक्तिमत्व जवळजवळ 4 दिवस आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला आणखी एक व्यक्तिमत्व भेटणार आहे आणि 6व्या दिवशी आणखी एक व्यक्तिमत्व. कोण आहेत बरी ही व्यक्तिमत्वे? 4 दिवस भेटणार आहे संत स्टीफन आणि त्याच्याबरोबर संत फिलिप. हे दोघे प्रारंभीच्या ख्रिस्त सभेतील डीकन होते. आणि मग आपल्याला भेटणार आहे संत पॉल, शौल, त्याचं झालेलं परिवर्तन. आणि शेवटी आपल्याला भेटणार आहे संत पीटर. म्हणून आज आपण सुरुवात करत आहोत संत स्टीफन पासून, की हे जे 7 प्रसेवक डीकन प्रारंभीच्या ख्रिस्त सभेने निवडलेले होते, त्यातील स्टीफन हा पवित्र आत्म्याने आणि स्वर्गीय ज्ञानाने संपन्न होता आणि तो सगळीकडे प्रभूची सुवार्ता पसरवित होता. यहुदी लोकांनी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या ज्ञानाने, विद्वत्तेने, कृपेने, सामर्थ्याने तो बोलत होता, त्यामुळे त्यांना त्याला काही तोंड देता आलं नाही. म्हणून त्यांनी त्याला न्यायसभेसमोर उभं केलं, त्याच्या विरुद्ध आरोप केले. अशा वेळेला ज्या पद्धतीने स्टीफन तिथे उभा होता ते पाहून त्याचं तोंड देवदूतासारखं तेजस्वी होत असलेलं त्यांना दिसलं. ह्या सगळ्यातून आपण काय शिकायचं आहे? की ज्याला श्रेयस आणि प्रेयस सापडलेलं असतं त्याच्या चेहऱ्यावरचं तेज कधी कमी होत नाही. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये त्याविषयीच आपल्याला सांगत आहे की लोक येशूला शोधत शोधत येतात आणि त्याच्या अगोदरच येशू त्या ठिकाणी पोहोचलेला आहे हे पाहून आश्चर्यचकित होतात. प्रभूजी, तुम्ही इथे कधी आलात? आणि येशूने त्यांच्या मनातला विचार ओळखला की तुम्ही भाकर खाऊन तृप्त झाला आहात म्हणून माझा शोध करत आहात, परंतु नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जे तुम्हाला देऊ इच्छितो अशा अविनाशी अन्नाचा तुम्ही विचार करा, त्याच्यासाठी झटत राहायचं. आणि मग हे अविनाशी अन्न काय आहे? ही भाकर काय आहे? परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याची तळमळ. ते एकदा माणसाला सापडलं की माणसाच्या जीवनाचं सोनं होत असतं. प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जेवू घातलेलं, त्यानंतर तो पाण्यावरून चाललेला आणि आत्ता तो एकांती असताना लोकांना स्वर्गातून उतरलेल्या जिवंत भाकरीविषयी प्रदीर्घ असं प्रवचन देतो. परंतु त्याच्या सुरुवातीला सांगत आहे, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. दुर्दैवाने आज माणसाला त्याचा श्रेयस सापडलेला नाही, माणसाला त्याचं प्रेयस सापडत नाही. तोपर्यंत तो अस्वस्थ असतो, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये प्रचंड अशी बेचैनी असते. परंतु हे श्रेयस, हे प्रेयस सापडण्यासाठी परमेश्वराच्या चरणापाशी बसायचं असतं. त्या शांततेमध्ये प्रभू आपल्याशी हितगुज करत असतो. ती देवाची इच्छा नक्की काय आहे ती तपासून पाहायची, ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करायचा. एकदा ती इच्छा समजली की पुढील येणारे प्रत्येक क्षण हे मंतरलेले होऊ शकतात.
कितीतरी संतांनी हा अनुभव घेतलेला आहे. संत स्टीफन हा ख्रिस्त सभेतील पहिला रक्तसाक्षी झाला, ह्याविषयी लवकरच आपण ऐकणार आहोत. परंतु मदर तेरेसा, त्यांना दार्जिलिंगच्या रस्त्यावरती असतानाच प्रभूची वाणी ऐकू आली, जीवनातलं श्रेयस सापडलं, प्रेयस सापडलं आणि त्यांचं जीवन केवढं सुवर्णमय होऊन गेलं, कृपावंत होऊन गेलं, ह्याची साक्ष संपूर्ण जगासमोर आहे. मला सापडलेलं आहे का माझं श्रेयस? मला सापडलेलं आहे का माझं प्रेयस? मला भेटलेला आहे का तो पुनरुत्थित ख्रिस्त? माझी भूक तृप्त करणारी ती जिवंत भाकर मी सेवन केलेली आहे का? मला खऱ्या अर्थाने तहान भागवणारा जिवंत पाण्याचा झरा सापडलेला आहे का? कोण आहे माझ्या जीवनाचा अल्फा आणि ओमेगा? तपासून पाहूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.